हेलो दोस्तों, वेलकम। मैं आयुष भिड़े आप सभी का स्वागत करता हूं हमारे व्लॉग नंबर 4-5 जितने भी व्लॉग्स हुए उसमें। तो आज हम आए हैं सुखकर्ता शिल्प यानी कि गणपति की जो स्टैचूज़ जो स्कल्पचर्स बनाते हैं उनके कारखाने में। आप देख सकते हैं यहाँ पर सुखकर्ता शिल्प। ये बहुत ही जूना पुराना और बहुत ही वेल नोन स्कल्पचर का ये कारखाना है जहाँ आज हम उनके दिग्गज कलाकारों से मिलेंगे। सो दोस्तों, आज का व्लॉग मराठी हिंदी इंग्लिश मिक्स होगा। तर मित्रांनो, चला गणपती जवळ येत आहेत तर आपण पटापट भेट घेऊया आपल्या लोकांशी। आणि इकडे येण्यामागचं कारण म्हणजे माझी मैत्रीण सृष्टी। सो आपण तिला बोलवूया। ओ सृष्टी मॅडम, या इकडे। हॅलो, कशी आहेस? मस्त। तर मित्रांनो, ही आहे सृष्टी आणि ही खूप यंग आहे तरीही ही या कारखान्यात हिचे बाबा त्यांना मदत करत असते मूर्त्या वगैरे बनवण्यासाठी। आणि आता ही आपल्याला एक छोटीशी अशी टूर दाखवणार आहे या कारखान्याची। सो सृष्टी, आय गेस तुमच्या कारखान्यात बरेच जण येऊन गेले असतील, पण आजचा एक व्लॉग व्हिडिओ आय गेस फर्स्ट टाईम चालला आहे। सो काय वाटतंय त्याबद्दल? छान वाटतं आहे आणि आपण ओळखतो एकमेकांना। सो इट्स गोना बी फ्रेंडली फन अँड खूप वर्षांनी हे सगळं चालू आहे तर त्याच्यामुळे इट्स हॅपनिंग। येस। सो तुम्हाला माहिती आहे 2 वर्ष झाली कोरोनामुळे आपल्याला तेवढा आनंदाने गणपती उत्सव साजरा करायला मिळाला नव्हता, पण यावर्षी थोड्या प्रमाणात का असे ना सरकारकडनं काही प्रमाणात आपल्याला सूट मिळालेली आहे। पण सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन आपण हा सण साजरा करणार आहोत नेहमीसारखा। तर आता चला आपण कारखान्यात जाऊया आणि तिकडच्या प्रत्येक मूर्तीकडे बघूया आणि तिकडच्या लोकांशी बोलूया। सूर पावलानी आले बाप्पा, शेंदूर मस्तकी लावून टिळा। सोन पावलानी आले बाप्पा, शेंदूर मस्तकी लावून टिळा। माझा बाप्पा किती गोड दिसतो, माझा मोरया किती गोड दिसतो, माझा बाप्पा किती गोड दिसतो, माझा मोरया किती गोड दिसतो। सुंदर निरागस रूप आहे तुझे, भक्तीत तल्लीन झाले मन माझे। सुंदर निरागस हे रूप तुझे, भक्तीत तल्लीन झाले मन माझे। तू विश्वाचा पालनहारी, किमया तुझी देवा आहे न्यारी। तू विश्वाचा पालनहारी, किमया तुझी देवा आहे न्यारी। माझा बाप्पा किती गोड दिसतो, माझा मोरया किती गोड दिसतो, माझा बाप्पा किती गोड दिसतो, माझा मोरया किती गोड दिसतो। माझा मोरया रे, माझा मोरयाचा पालनहारी, किमया तुझी देवा आहे न्यारी। विश्वाचा पालनहारी, किमया तुझी देवा आहे न्यारी। सो मित्रांनो, आता आपण चर्चा करणार आहोत आपल्या मूर्तिकार म्हणजे आपले सगळ्यांचे लाडके मिलिंद सावंत काका। मी बरीच वर्ष झाली त्यांना बघतोय, ते गणपतीची मूर्ती बनवत आहेत। सो काका नमस्कार। नमस्कार। अ, नमस्कार। हॅलो। काही प्रश्न आहेत काका तुमच्यासाठी। मला विचारायचं होतं, आता हे जे गणपतीच्या मूर्ती आपण बनवता ते गेली किती वर्ष आणि कधीपासून ही सुरुवात झाली आहे तुमची? यांची सुरुवात जी आहे गणपतीची आमची पणजोबापासून चालू झालेली आहे. ओके. म्हणजे पणजोबा म्हणजे विष्णू सावंत, नंतर आजोबा नारायण विष्णू
वडील रामचंद्र नारायण आणि आता हे आम्ही रामचंद्र नारायण सावंत यांची आम्ही 3 मुलं आहोत. ओके. त्यात मी मोठा आणि 2 नंबर 3 नंबर म्हणजे हे मिलिंद, माझं नाव मिलिंद, हां. नितीन आणि स्वप्नील. ओके. तर आम्ही हे तिघं मिळून हा व्यवसाय करतो आहे. म्हणजे हे वडिलोपार्जित आमचा व्यवसाय, आम्हाला परंपरागत चालून आलेला हा व्यवसाय. आणि ह्या व्यवसायाचं असं की हे सगळं बाळकडू आम्हाला लहानपणी म्हणजे बाळकडू म्हणतो. बरोबर. तर तसंच आम्हाला हे सगळं वडिलांपासून सगळं हे शिक्षण मिळालेलं आहे. तसं आम्ही बाहेर पण शिक्षण घेतलं आहे, पण गणपतीचं शिक्षण हे आम्हाला मूळ वडिलांकडूनच मिळालं. ओके. सो जसं ऐकलंत मित्रांनो, लहानपणापासूनच ते या कलेमध्ये आहेत, ते यात मिक्स झालेले आहेत. काका, आता तुमची 4थी पिढी असेल, बरोबर? आता तुमच्या नंतरची तुमची मुलं तीही तितक्याच आनंदाने ही कला जपतायत, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? नाही, आता ही मुलंसुद्धा, आता काही आमची 2 मोठी मुलं आहेत, ती उच्च शिक्षित आहेत. ओके. तर ते सुद्धा हे काम करत आहेत आणि 2 लहान आहेत, शाळकरी आहेत. पण त्यांना सुद्धा आवड आहे, म्हणजे येऊन ते आता सध्या तरी काम करत आहेत आमच्याबरोबर. पुढचं काय माहिती नाही फ्रँकली सांगायचं, पण त्यांना आवड आहे आणि आम्हाला असं वाटतं की ते परंपरा चालू ठेवतील पुढे. बरोबर. बऱ्याच वर्षांपासून मीही इकडे येतो, माझ्याही बऱ्याच मित्रांच्या घरी इकडून मूर्त्या जात आहेत. तर जसं एक वैशिष्ट्य मूर्त्यांचं मला माहिती आहे की इकडचे म्हणजे इकडे ज्या मूर्त्या बनतात त्यांचे डोळे जे असतात ते बाहेर कुठे नाही, ते एकदम आपलेसे असे रिअलिस्टिक वाटतात. मग जेव्हा लोकांकडनं अशा रिव्ह्यूज येतात तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आता जर तसं म्हटलं तर हे तुम्ही चांगलं आम्हाला हे कॉमेंट्स दिलेली आहे. तर कसं आम्ही हा चांगला करायचा प्रयत्न करतो. जे वडिलांनी शिकवलं की मूर्तीचं रूप कसं शांत पाहिजे, जी म्हणजे जेव्हा भाविक भक्त किंवा हे मूर्तीला पाया पडतो देवाला, बाप्पाला, तर बाप्पाचं नजर शांत अशी हे पाहिजे, म्हणजे उग्र स्वरूप नको. त्यासाठी आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करतो, म्हणजे की ही सौम्य रूप कसं होईल की म्हणजे बाप्पा आशीर्वाद देतो असं वाटलं पाहिजे भाविकाला. तर त्याप्रमाणे जे आहे आम्ही ते करतो आहे, तर लोकांना आवडतं आहे, तर ठीक आहे. म्हणजे असं नक्कीच नाही, पण प्रत्येक मूर्तीचे डोळे खूप आपलेपणाने बोलतात, कारण मीही तो अनुभव घेतलेला आहे. आणि आणखी एक गोष्ट अशी की आता जसं गणपती उत्सव आपला जवळ आला आहे 3 दिवसावर, तर हे मूर्ती बनवण्याचं जे काम असतं ते तुम्ही कुठल्या महिन्यापासून सुरू करता? म्हणजे आता काही ठराविक ऑर्डर्स तर कन्फर्म असतात, पण दरवर्षी एकतर एक्स्ट्रा होतं, कमी जास्त होत असेल, पण मग ॲक्च्युअल सुरुवात कधीपासून होते, ॲक्च्युअल मूर्ती बनवण्याची जी ही प्रोसेस आहे? कसं आहे, आता या व्यवसायाचं रूप म्हणजे आता हा व्यवसाय झाला. पूर्वी वडील वगैरे करत होते छंद, कारण वडील सर्व्हिस करत होते. पण त्यावेळेला ते स्वरूप होतं 3-4 महिन्याचं होतं साधारण मेपासून. आता आम्ही 12 महिने हे करतो. पण आमची परंपरा अशी आहे पूर्वीपासून ना, म्हणजे की आमचा जो मुहूर्ताचा गणपती असतो तो आता दसऱ्याला तयार होणार. ओके. घरचा. ओके. तर दसऱ्याचा मुहूर्त झाला त्यानंतर आम्ही कधी गणपती करायला सुरुवात करतो. पण आता हे 12ही महिने काम आम्हाला करावं लागतं, कारण हा गणपतीचा तर व्याप जवळजवळ साधारण 1000पर्यंत मूर्त्या जातात. अरे वा. हां, आणि काही मूर्त्या बनवाव्या लागतात, काही मॉडेल बनवावी लागतात. मग त्याच्या डायचं हे म्हणजे त्यामुळे वर्षभर आमच्याकडे मुलं काम करत असतात. आम्ही जवळजवळ 8 ते 9 जण आम्ही वर्षभर कायम काम करतो. अच्छा. मित्रांनो, जसं इकडे म्हणजे हे सावंतांचं जे कारखाना आहे हा गणपती बनवण्याचा, त्यांच्या काही पेटंट मूर्त्या आहेत ज्या आपण मगाची व्हिडिओत बघितल्या. पण काका, जर कोणी असं सांगितलं, फोटो दाखवला की आम्हाला या प्रकारची मूर्ती बनवून हवी आहे, तर तीही आपण कस्टमाइज करून देता का? हो हो, आम्ही अगदी तशा मूर्त्या, आम्ही जवळजवळ 100-125 मूर्त्या, त्या पण म्हणजे वेळेनुसार. म्हणजे बरोबर. ॲक्च्युली कसं होतं, काही मूर्त्या आत्ताच बुकिंग होणार, कारण काय जो कस्टमर येतो, आता ग्राहक जो गणपती न्यायला येतो तो काही मूर्त्या बघतो. मग त्याची ऑर्डर आत्ताच बुक करतो. बरोबर. आणि त्यानंतर दसऱ्यानंतर माघ महिन्यातले गणपती येतात, तर माघ महिन्याच्या पण मूर्त्या असतात आपल्याकडे. पण त्यावेळेलापासूनच ही मातीची कामं म्हणजे मूर्त्या जसं पाहिजे असतील फोटोप्रमाणे किंवा त्यांच्या जशी रिक्वायरमेंट असते त्याप्रमाणे ते आम्ही प्रयत्न करतो तसं हे करायचं, आणि त्याची बुकिंग त्यावेळेलाच होते. पण बाकीच्या मूर्त्या अशा मोल्डमधून जे आम्ही मॉडेल बनवलेली आहेत, उदाहरणार्थ हे मॉडेल. मित्रांनो, ही मूर्ती बघा, ही ह्यांची पेटंट मूर्ती आहे, ही शाडूच्या मातीची आहे. त्याबरोबर ही एक दुसरी मूर्ती आहे आपली, बनवलेली, ही पण त्यांनी स्वतः बनवलेली आहे. हे आमचं मॉडेल आहे. हो हो. फक्त त्यांनी कलर स्कीम त्यांनी सांगितलेली आहे. ओके. त्यांना स्किन कलर पाहिजे म्हणून स्किन कलर असं. अच्छा. ओके. आता हा जो कोरोनाचा काळ आला त्यात सरकाराकडनं बऱ्याच गोष्टींवर पाबंदी लागली वगैरे, बरेच त्यांचे रिस्ट्रिक्शन झाले, बरोबर. पण पूर्वी खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या असायच्या, पण आता कसं 4 फुटांच्या वर मूर्त्या नको आहेत. मग हे चांगलं का आधीचं होतं ते चांगलं, तुम्हाला काय वाटतं? तसं बघितलं तर कलाकाराला कसं असतं की जेवढं तुम्ही सांगाल हे करा, बरोबर, तर ते आम्हाला आवडतं. पण आता कसं
शासनाचे नियम आहेत ते आम्हाला पाळायला पाहिजेत. बरोबर. पण कसं आहे, आम्ही फायबरमध्ये पण कामं करतो. ओके. फायबरच्या मूर्त्या आम्ही मोठ्या साईजच्या जसं रिक्वायरमेंट असेल बरोबर. त्या हे करतो. त्याच्यामुळे इकडे जरी आमचं दडपण झालं, म्हणजे काय म्हणतात ते कला आमची हे झाली थोडीशी, तर आम्ही तिकडे सुद्धा आम्ही हे करू शकतो. त्या व्यतिरिक्त आम्ही कॅनव्हास पेंटिंग वगैरे, पोर्ट्रेट्स वगैरे पण करतो. ओके. नंतर म्हणजे अशी ती पण कामं करतो. त्याच्यामुळे कसं ठीक आहे, गणपतीचं सांगितलेलं आहे, आता शासनाच्या नियमावर पण आम्ही चालतोय. बरोबर. आणि आता एक शेवटचा प्रश्न. आता 10 तारखेपासून गणपतीचा पहिला दिवस आहे, तर ही तयारी झाल्यानंतर गणपती घेऊन जाण्याची सुरुवात म्हणजे जे कस्टमर्स आहेत ते कधीपासून येतात आणि मग ती धावपळ कशी काय मॅनेज होते? हां, तर खरं म्हणजे गणपती बनवणं हे सगळं म्हणजे परवडतं, पण ही जी एका दिवसात म्हणजे खरं म्हणजे गणपतीचा एकच दिवस. बरोबर. त्याच्यामुळे आदला दिवस म्हणजे 1.5 दिवसामध्ये हे सगळे एवढे गणपती कस्टमरला द्यायचे. त्यात लांबचे कस्टमर जे आहेत ते 8-10 दिवस अगोदर घेऊन जातात. कोण महिनाभर अगोदर पण घेऊन जातो, जे लांब आहेत. कोण नाशिकला आहेत, कोण रत्नागिरी आहे, कळलं का. नंतर बॉम्बेतले पण आहेत, ते सुद्धा 8-10 दिवस अगोदर आम्हाला सांगतात की आम्ही या तारखेला येणार. तसंच बिल्लीमोरा म्हणून आपले हे आहेत, तर तिकडेच बिल्लीमोरा म्हणजे गुजरातमध्ये, तर तिकडे जवळजवळ मला वाटतं वडिलांच्या काळापासून गणपती आवले जातात. हां, त्याला उशिरा म्हणजे 40-45 वर्ष झाले, तर तेव्हापासून ते हे जातात. पण ते सगळे आम्ही अगोदर तयार करून जातो. दुसरी गोष्ट काय, आता की ह्या रॅकिंग केलेले आहेत. बरोबर. तर रॅकिंगच्या याला तिकडे नंबर टाकलेले आहेत, त्याचं लोकेशन आहे. बरोबर. तर ते लोकेशन पावतीवर लिहिलं जातं. बरोबर. कळलं का. त्यामुळे ती मूर्ती एक 10 ते 15 मिनिटात बाहेर येते. तिचं लोकेशन हां सगळं नोंद केलं. त्यासाठी 8 दिवस लागतात ते लोकेशन हे करायला, कारण मूर्त्या तयार होऊन ते लावायचा, त्याचा सेटअप लावायचा. बरोबर. आणि म्हणजे कसं होतं, ग्राहक तिकडे घ्यायला आला टेबलवर की त्याची जी सेकंड कॉपी आली त्याच्यावर त्याचा नंबर टाकलेला असतो. बरोबर. तर त्याप्रमाणे तो मुलगा असतो तो बरोबर त्या रॅकच्या इकडे समोर उभं राहणार आणि तो नंबर त्याचा हे काढणार. म्हणजे त्यामुळे कसं ते हे होतं. फक्त काय होतं की 12 तास 13 तास काम केल्यानं मुलं थकतात. आणि आता दुसरं काय रिस्ट्रिक्शन कसं आलेलं आहे की POBचं रिस्ट्रिक्शन आलेलं आहे, म्हणजे हे केलं आहे. त्याच्यामुळे काय होतं, POBची मूर्ती अशी उचलायला इझी असायची. बरोबर. तर आता ते नाही आहे. आता शाडूची मूर्ती आहेत, ते एवढे सांभाळावं लागतं की आता ही कसोटी आहे. म्हणजे तर बघूया आता काय बाप्पा आपल्याला जसं हे देईल, मार्गदर्शन करेल, त्याच्याप्रमाणे चालेल. बरोबर. सो मित्रांनो, आपण मिलिंद काकांशी खूप छान गप्पा मारल्या आहेत आणि ह्यातनं एक आपल्याला असं कळलेलं आहे की या कारखान्यात सरकारने जे नियम व्हॅलिड केलेले आहेत, ज्या रिस्ट्रिक्शन्स आहेत, जे प्रिकॉशन्स घ्यायला सांगितलेले आहेत, त्या सगळ्या प्रिकॉशन्स इथले घेते जात आहेत. आणि त्याबरोबर जसं माझी मैत्रीण सृष्टी, ती स्वतः डेकोरेशनची कामं वगैरेसुद्धा करते. तिने मला छोटेसे तिचे प्रोटोटाईपसुद्धा दाखवले. म्हणजे आता मूर्ती घेता घेता तुम्ही डेकोरेशनची ऑर्डरही देऊ शकता इकडे, कारण ती स्वतः खूप छान हँडमेड करते. तर चला आपण आता पुढे जाऊया आपल्या दुसऱ्या मित्राकडे. नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा आलो आहे. जसं आपलं मिलिंद काकांशी बोलणं झालं, त्यांनी आपल्याला बरीचशी माहिती दिली, म्हणजे कधीपासून सुरुवात झाली आणि आता त्यांची प्रोसेस कशी चालू आहे. तर आता मी बघत होतो, आपले स्वप्नील काका आहेत. नमस्कार काका. नमस्कार. तर हे आता पेंटिंग वगैरे करत होते, तर ह्यांना पण आपण काही प्रश्न विचारूया. काका, हे स्प्रे पेंटिंगसारखं म्हणजे नक्की हे काय आहे, टेक्निकली याला काय म्हणतात, ते आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायची खूप इच्छा आहे, तर आम्हाला ते सांगा. तर आता ह्या सुरुवातीला ह्या मूर्तीला बॉडी कलर मारलेला होता आणि बॉडी कलर मारल्यानंतर ग्राहकांच्या पसंतीनुसार ह्याला एक वॉश कलर म्हणजे धोत्राचा कलर, एक लाईट कलर, वॉश कलर असं भरलेला होता. त्यानंतर काय एक प्रोसेस असते की ह्याच्यावरती जी थोडीशी हलकीशी शायनिंग दिसते, तर ती शायनिंग ती आहे ते अभ्रक आहे. म्हणजे जो मायका असतो आपल्या ह्याच्यातला, त्याचे बारीक बारीक पापुद्रे असतात. ओके. तर ते असे वगैरे हात काढून त्याचे बारीक 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 पाण्यात भिजत ठेवून त्याचं एक ग्राइंडिंग केलं जातं आणि ते बारीक असं ते जे छोटे छोटे असे दिसतात ह्याच्यावरती, त्यामुळे असं थोडंसं एक शायनी लुक येतो त्याला. आता ते त्याच्यावरती मारलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता ह्याच्यावरती बॉडी शेडिंग केली जाते. बॉडी शेडिंग म्हणजे काय, तर हे बॉडीचा एक थोडासा एक टोन असतो, त्याचा हायर टोन असतो. म्हणजे जो हा वॉश कलर मारलेला आहे बॉडीचा, त्याचा एक हायर टोन असतो. तो हायर टोन आता ह्या डेप्थमध्ये कुठे कुठे तो मारणार. त्यामुळे त्याला मग आणखीन एक थोडासा हां. ओके. सो मित्रांनो, ही खूप महत्त्वाची माहिती होती. मला ह्याच्यातलं काहीच माहिती नव्हतं, पण आता काकांकडनं आपल्याला बरंच काही कळलेलं आहे. आणि काका, आत्ता मी कारखान्यात फिरत होतो तेव्हा बऱ्याच मूर्त्यांना मी ते असे डायमंड्स आणि असे ते मणी बघितले. तर ते म्हणजे कस्टमर असतील त्यांच्या डिमांडने का मग कसं काय? ते कसं असतं की ते कस्टमर आता मार्केटमध्ये नवीन नवीन हे आहेत, फेसबुकवरती व्हॉट्सअपवरती अशा त्या मूर्त्या फिरत असतात.
इतर याच्यातल्या म्हणजे काही कारखान्यातल्या बनवलेले असतात, तर मग तिकडे त्या मूर्तीला डायमंड लावलेले असतात किंवा काही वस्त्र नेसवलेले असतात, काही असतं. मग ते लोक त्या पद्धतीने आम्हाला विचारले हे असं करून मिळतं का. मग ते आता ते काळानुसार ते सगळं बदलत चाललेलं आहे. मग ते लोकांना जसं लागतं तसं मग ते आम्ही तसं ते करून देतो. मग ते लोकांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे आम्ही ते बनवून देतो. बरोबर. मगाशी मिलिंद काकांशी गप्पा मारताना मला एक त्यांनी सांगितलं की खूप वर्ष झाली तुम्ही करता, म्हणजे आय गेस 100 वर्ष आता होत आली असतील, बरोबर? ही तुमची 5वी. 100 वर्षाच्या वरती आहे तसं. ओके. कारण पंजोबांपासून म्हणजे माझ्या पंजोबांपासून हे काम चालू होतं. आजोबांनी केलं, वडिलांनी म्हणजे रेल्वेमध्ये OS ऑफिसरची नोकरी सांभाळून हे मूर्त्या बनवल्या आणि आता ते वाढवण्याचं काम फक्त आम्ही करतोय. बरोबर. माझा एक असा प्रश्न होता की पूर्वी ज्या मूर्त्या होत्या त्या साध्या आणि असा सोजवळ, म्हणजे त्याच्यात काही अशी वेगळी व्हरायटी नसायची. पण आता जसं तुम्ही बोललात की काळानुसार बदल होत चालले, जसे डायमंड झाले किंवा मूर्त्यांमध्ये वेगवेगळी व्हरायटी आली, मग तो काळ बरा होता का हा काळ बरा आहे? आता त्याचं काय म्हणाल? कसं आहे, तो काळही बरा होता की ज्या पद्धतीने लोकांना आवडीनुसार हे वगैरे आपण ते बनवून देतच होतो. पण एक तेव्हा त्या काळी एवढी महागाई नव्हती, त्यामुळे ते सगळं लोकांना पण ते परवडत होतं. पण आता कसं असतं की काळानुसार मी मगाशीच बोललो की सगळं बदलत जातं. मग लोकांना मुलं त्यांची असतात ती इच्छा व्यक्त करतात की बाबा आपल्याला हा गणपती पाहिजे. आणि बहुतांश लोक म्हणजे आपल्या मुलांच्या आवडीनेच ते गणेश मूर्ती म्हणजे इथे बुक करत असतात. मग ते मुलांना जसं आवडतं मग बाबा आपल्याला हे करूया का ते करूया. पण त्या पद्धतीने मध्ये हळूहळू हे बदल होत झाले आणि मग त्यामुळे आम्हाला ते तसं करावं लागतं. आता तुमच्यासारखं म्हणजे आता तुमची मुलंही ही कला जपतायत, मूर्ती बनवण्यापासून पेंटिंग करण्यापासून सगळंच त्यांचं चालू आहे. मग त्याबद्दल तुम्हाला काय वाटते? म्हणजे आता कशी ही एक कला आहे शेवटी, मग आपले हे जे बघणारे व्ह्युअर्स आहेत त्यांच्यापैकी जर कोणाला काही आवड असेल, काही असेल, तर हे शिकायला किंवा ह्याच्यातली समज घेण्यासाठी किती वेळ जातो आणि ते किती शांतपणे, काय पेशन्स लागतात, ह्याच्याबद्दल काही माहिती? ह्याच्याबद्दल माहिती म्हणजे कसं आहे की ती भौतिक मुलं आहेत, म्हणजे भरपूर मुलं असं इथे विचारायला येतात की आम्हाला हे शिकायचं आहे किंवा हे करायचं आहे, काका आम्हाला काम करायचं आहे, येऊ का? तर ठीक आहे, आम्ही कोणालाही नाही सांगत आहे बसा म्हणजे काम करायचं कसं ह्याच्यात. मग त्यांना मग बेसिक काय असतं तर प्रत्येक जेव्हा जी मुलं येतात एंट्री करतात त्यांना आवड असते हे पेंटिंग करायची, कलर भरायचे, हे करायचं, म्हणजे ते त्यांच्याकडे कल असतो. मग सुरुवातीला आम्ही काय करतो, त्या मुलांना तुम्हाला असं वाटलं बाबा शिकायचं आहे ना तुला, तर ही मूर्ती त्याचा पॉलिश पेपर घे, ही मूर्ती फिनिश करायला शिक. म्हणजे तुला ती मूर्तीचे वळण कसं आहे, काय कसं आहे, कुठे क्लीन करायला लागेल, कुठचा आकार हे करावा लागेल, की बाबा कुठे कुठे साच्यातनं आलेला असतो तो आकार दबलेला असतो किंवा उंचवटा आलेला असतो, मग तो घासून कसा क्लिअर करायचा हे तुला पहिला कळेल. आणि त्याच्यातच त्या मुलाचा आपल्याला पेशन्स कळतात की तो ते करू शकतो की नाही. कारण काय असतं की बराच वेळ लागतो ते करायला, 2-2-2.5 तास लागतात मुलाला, मग ते एका जागी बसून राहायला लागतं. मग त्यात त्यांना कळतं की हा नाही ह्याला आवड आहे, मग तो बसून राहायला आपल्याला समजा ह्याला आवड आहे म्हणून मग तो बरोबर करतो. आणि त्या पद्धतीने सांगितलं तसं तो करत गेला तर मग हळूहळू मग त्यांना मग आम्ही पुढचं काम जरा देत जातो. बरोबर. सो मित्रांनो, आपण इकडे आलो होतो, एक छोटीशी अशी माहिती मिळेल आणि आपल्याला सगळा हा कारखाना बघता येईल, एक एक्सप्लोअर करता येईल की नक्की गणपती बाप्पा येतात त्याची सुरुवात कशी आणि कुठपर्यंत येऊन थांबते. पण आपल्याला बरंच काही मिळालं आहे, म्हणजे आपण आलेलो एवढ्याशा माहितीसाठी पण आपल्याला एक भंडार मिळाला आहे असं आपण म्हणू शकतो. सो स्वप्नील काका, थँक्यू सो मच. आम्ही इथे आलो, खूप बरं वाटलं, बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या बघायला मिळाल्या आणि तुम्हाला गणपती उत्सवाच्या शुभेच्छा. आणि आपल्या व्ह्युअर्ससाठी आपल्याला काही संदेश द्यायचा असेल गणपती उत्सवानिमित्त तर तुमच्याकडनं काय असेल? संदेश असाच की आता गणपती उत्सव अवघ्या 2 दिवसावरती येऊन ठेपलेला आहे. तर मित्रांनो, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, आपल्या घराची काळजी घ्या आणि त्या पद्धतीने उत्सव आपण साजरा करा, हीच माझ्याकडनं तुम्हाला संदेश आहे. बरोबर. आता आपण गप्पा मारणार आहोत आपल्या नितीन काकांशी. बरीच वर्ष तेही इकडे काम करत आहेत. नमस्कार नितीन काका. नमस्कार. नितीन काका, पहिला प्रश्न असा की जेव्हा मी इकडे तुम्हाला बघितलं आहे तेव्हा मॅनेजमेंट आणि अकाउंट्स डिपार्टमेंट हे मुळात तुम्ही सांभाळता. तर पूर्वीचं आणि आत्ताचं जे एक जनरेशन गॅप म्हणू शकता किंवा जशा ऑर्डर्स वाढत गेल्या आहेत, तर त्याच्यात तुम्हाला कितपत त्रास झाला आणि किती मजा येते हे सगळं सांभाळताना, त्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती द्या. पहिलं कसं सुरुवातीला कसं गावातले जास्त मोस्ट ऑफ गणपती होते, त्यामुळे एवढं हे नव्हतं. आता गणपती वाढले त्यामुळे सगळं पूर्ण अपडेट राहायलाच लागते आम्हाला. बरोबर. त्यासाठी मग सगळं काय मटेरियल आणायचं आहे, काय आहे ते सगळं ते अगोदर सगळं कॅल्क्युलेशन सगळं करायला लागते आणि त्याप्रमाणे आता थोडं गणपती वाढले त्यामुळे थोडंसं आता प्रेशर पण वाढलेलं आहे कामाचं, असं आहे.
त्याबरोबर मला एक विचारायचं होतं, जसं आता काही वर्षांपासून डायमंड्स वगैरे गणपतीत इन झालेले आहेत किंवा मूर्त्यांचे शेप्स बदलले आहेत, तर मग त्या हिशोबाने बजेटिंगमध्ये कितपत फरक आलेला आहे किंवा आपला हा कारखाना आणि बाकीचे जे बनवतात त्यांच्यात, तर त्यांच्यातलं काही कंपॅरिझन आहे का, की हे जे नॉमिनल चार्जेस असतात ते तसेच्या तसेच आहेत? तसे थोडंसं आहे, फरक आहे तसं. चार्जेस म्हणजे तसं बोललं तर आहे. मटेरियल म्हणजे असं आपण जर प्रॉपर कुठून होलसेल मार्केटने गेलं तर ते परवडते. बरोबर. स्थानिक आपण आलं खरेदी केली तर त्याला थोडं कॉस्टली पडतं तसं. त्यामुळे तो फरक आहे. तर म्हणजे तुम्हाला अगोदरच सगळं हे करून सगळं मटेरियल वगैरे सगळं अगोदर जर तुम्हाला स्वस्तामध्ये पाहिजे असेल तर तुम्हाला अगोदर होलसेल मार्केटला जाऊन सगळं ते आम्हाला मटेरियल सगळं आणायला लागतं. बरोबर. आणि गेली 2 वर्ष आता तुम्हालाही माहिती आहे कोरोनामुळे बरेच प्रॉब्लेम्स वगैरे झालेले होते, तर त्यामुळे काही म्हणजे सामान आणण्यात काही प्रॉब्लेम किंवा त्याच्यामुळे काही मूर्ती बनवण्यापासून किंवा मॅनेजमेंट किंवा बजेटिंगमध्ये काही फरक झालेला आहे 2 वर्षात? भरपूर आहे. भरपूर म्हणजे 2 वर्षामध्ये असं आहे की गेल्या वर्षी तर फारच होतं. त्यामुळे मूर्त्या पण पुष्कळ कमी होत्या. बरोबर. त्यामुळे कलर्सचे पण प्रॉब्लेम झाले आणायचे, कुठून काय करायचं, जे काय इकडे अवेलेबल असतील त्याप्रमाणे आम्ही ते सगळं मॅनेज केलं आणि सगळं ते झालं असं. बरोबर. आता जसं तुम्ही मटेरियलचं म्हणालात, मग फॉर एक्झाम्पल कोणी एक कस्टमर असेल, त्याने सांगितलं की डायमंड्स किंवा दागिने जे करायचे असतील तर त्याचं मटेरियल आम्ही आणून देऊ आणि मग तुम्ही लावा, तर तशीही सोय आपल्या इकडे आहे का? मग त्यांच्या आयडियाज घेऊन आपण ते करतो? तसं नाही, पण प्रॉपर असे कोण येत नाही. त्यांना कसं काय, कारण कस्टमरला काय माहिती नसते एवढं त्याच्यामध्ये. बरोबर. काय आणि जरी त्यांना पण माहिती आहे, जरी त्यांनी स्वतःने गेलं तरी थोडं आणले तर त्यांना कॉस्टिंगला ते जास्ती पडतात. आणि आपल्याकडे कसं बल्की प्रमाणात येते त्यामुळे कॉस्टिंगला शेवटी, म्हणून त्यामुळे ते असं काय हे रिकमेंडेड करत नाही की आम्ही घेऊन येतो आणि तुम्ही लावा वगैरे. ते आमच्यावरतीच येतात असं सोबत. शेवटचा एक प्रश्न असा की आता 100हून अधिक वर्ष झालेली आहेत आपल्या या गणपत्यांच्या मूर्ती बनवण्यासाठी आणि सगळ्याच गोष्टींसाठी. सो बरेच आपले असे कस्टमर आहेत जे खूप पूर्वीपासून येत आहेत आणि आता जसं तुम्ही रेकॉर्ड मेंटेन म्हणताय किंवा आता गणपती 2 दिवसावर आलेले आहेत, तर जसं आपण बघू शकता की लोक गणपती घ्यायला येत आहेत, मग त्याचा एक रेकॉर्ड मेंटेन करणं किंवा आता 10 तारखेला गणपती आहे तर 9ला जेवढी लोक येतात, मग त्याचा जो एक गोंधळ जो असतो तो कशा प्रकारे तुम्ही हँडल करता किंवा ते प्रेशर कसं हँडल करता? तर आम्ही काय करतो, सुरुवातीला आम्ही ज्यांच्या मूर्त्या म्हणजे बहुतेक रेडीच असतात, तसं त्या रेडीच्या मूर्त्या झालेल्या असतात त्या आम्ही त्यांना कॉल करतो. फोन नंबर आम्ही घेतलेलेच असतात सुरुवातीला. त्यांना कॉल करतो, तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही अगोदर येऊन मूर्त्या न्या वगैरे. बरोबर. त्याप्रमाणे त्यांनी जे काय सांगतात, हां आम्ही येऊ, त्याप्रमाणे आम्ही डेट लिहितो आणि त्यांना वेळ देतो, अमुक वेळेमध्ये तुम्ही या आणि मूर्ती तुमची घेऊन जा वगैरे. हे असं सगळं म्हणजे प्लॅनिंग. त्यामुळे सगळं रजिस्टर्स पण मेंटेन करायला लागते आणि सगळं म्हणजे तुम्ही ज्यांना कॉल करतो आपण ते पण आमची जे काही लिस्ट असते सगळी ती सगळी आम्ही मेंटेन करतो, त्याप्रमाणे आम्ही करतो. त्यामध्ये सोयीस्कर होते. तरी पण गर्दी असते, पण त्यामुळे लोड भरपूर कमी असतो, कारण एवढ्या मूर्त्या डिलिव्हरी करायच्या असतात ना. बरोबर. पुष्कळ लोड असतो तो. सो मित्रांनो, जसं आपण बघितलं की हा जो कारखाना आहे हा 100हून अधिक वर्ष झालेली आहेत ह्याला, आणि नितीन काका ज्या प्रकारे आपल्याला समजवत होते की मॅनेजमेंट, बजेटिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी इतक्या प्रॉपर वेमध्ये मॅनेज होत आहेत. कोरोना काळ असला तरीही ह्या गोष्टी विथ प्रिकॉशनरी बेसिस आणि मॅनेजमेंट त्यांचं इतकं प्रॉपर आहे की गर्दी होत नाही, सगळ्यांना वेळोवेळी मूर्ती मिळाली आहे आणि त्यांचा रेकॉर्ड जो मेंटेन आहे इतक्या वर्षांपासनं ते प्रायर लोकांना इन्फॉर्म करतायत. या सगळ्या गोष्टींमधनं आपल्याला एक कळलं की ह्यांची मॅनेजमेंट आणि नितीन काका ज्या प्रकारे सगळ्यांना गाईड करतायत हे खूप छान आहे. तर नितीन काका खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही आमच्या या व्हिडिओत आम्हाला बरंच काही सांगितलं. तर आता ज्या कारखान्यात मी आहे तिकडे एक गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन जायला आपला एक मित्र आलेला आहे, तर आपण त्याच्याशी सुद्धा गप्पा मारणार आहोत. तर सगळ्यात पहिले मित्रा, तुझं नाव काय? यश चव्हाण. यश चव्हाण. आणि राहायला कुठे? लोअर परळ. लोअर परेल. मित्रांनो ऐकताय ना, आपण आहोत आत्ता नालासोपाऱ्यात आणि हा आपला मित्र राहतो लोअर परेलला. मला सांग, हे कितवं वर्ष आहे म्हणजे तू इथून गणपती घेतोय? दुसरं वर्ष. म्हणजे इथून लोअर परेलला तू घेऊन जातोयस. मग काय वैशिष्ट्य, म्हणजे तुला इकडच्या मूर्त्या आवडतात, कसं काय? मूर्तीची फिनिशिंग, वर्क, डोळे मनात भरण्यासारखे डोळे असतात. परत वर्क पण अप्रतिम, मस्त, खूप खूप छान असतं वर्क यांचं. बरोबर. म्हणून आम्ही इथून एवढ्या लांबून मूर्ती घेऊन जातो. राईट. सो मित्रांनो बघा, आता या कारखान्यात येण्याचं एक वैशिष्ट्य तर आपल्याला यशने सांगितलं आहे की मूर्तीच्या डोळ्यांचं फिनिशिंग खूप सुंदर असतं.
तर अशा प्रकारे असे कितीतरी भक्त असतील जे या कारखान्यात येत असतील आणि इकडून मूर्त्या घेऊन जात असतील. आता गणपती यायला फक्त 2 ते 3 दिवस राहिले आहेत. तर मित्र, एक शेवटचा प्रश्न, तुम्ही हा सण कसा साजरा करता? म्हणजे कुटुंबात तुमचं काय काय असतं, काय काय तुम्ही ठरवता गणपतीसाठी, काय स्पेशल असतं? गणपती स्पेशल म्हणजे गणपतीच एक स्पेशल असतो. बरोबर. आपला सण म्हणजे गणपती म्हणजे आपला मराठ्यांचा मोठा सण. बरोबर. आणि डेकोरेशन्स वगैरे आपलं आधीच ठरवलं असं, असं नाही की नेलं आहे आणि आत्ताच बनवायचं. बरोबर. आधीपासून आपण प्लॅनिंग करतो गणपतीची, गणपती आणतो आहे आपण, असं सगळं आपलं असतं. राईट. सो मित्रांनो, आता यशने आपल्याला बरंच काही सांगितलेलं आहे आणि अशा प्रकारे अजून आपले भक्त जर इथे आलेत, आपण त्यांच्याशी सुद्धा गप्पा मारणार आहोत. तर यश, तुला गणपती बाप्पा, गणपती उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आमच्याबद्दल म्हणजे आमच्याबरोबर तू चर्चा केलीस त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. तर आता आपण कारखाना बघितला जिकडे छान छान गणपतीच्या मूर्त्या वगैरे बनवल्या जात आहेत. तर आता आपण ज्यांचा कारखाना होता सावंत फॅमिली त्यांच्या घरी आलेलो आहोत आणि आपल्याबरोबर आहेत मंगला आजी. नमस्कार आजी. नमस्कार. आता आपण आजीशी काही गप्पा मारणार आहोत. 2-3 प्रश्न मी आजीला विचारणार आहे. तर आजी, बरीच वर्ष झाली गणपती बनवले जात आहेत, म्हणजे आजोबा होते तेव्हापासनं. मग आता आजोबांनी जेव्हा गणपती बनवायला सुरुवात केली तेव्हा तुम्ही कशाप्रकारे त्यांना मदत करत होतात आणि तुमचा काय अनुभव आहे तो आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचा आहे. तर आमच्याबरोबर प्लीज तो शेअर करा. मी काय करायची, त्याला माती मळून द्यायची, अब्रक करायची घरी, शिवाय कलर घालून द्यायची, त्यांनी भिजत घातलेले, अशी मी कामं करायची त्यांच्यावर. आणि मला असं कळलं, म्हणजे मला कारखान्यात गेलेलो तेव्हा तुमच्या मुलांकडनंच कळालं की काका नोकरी करून हे सांभाळत होते. तर त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे नोकरीला जायचे, त्याच्यानंतर आल्यानंतर परत गणपतीच्या मूर्ती बनवणं आणि परत दुसऱ्या दिवशी उठून कामावर जायचं, मग तो अनुभव कसा होता? म्हणजे सकाळी जे कामावर आले 8 वाजता संध्याकाळी यायचे का मग लगेच गणपती करायचे ते 2 वाजेपर्यंत. ओके. पुन्हा सकाळी उठायचे, कामाला जायचे, त्यांचं हे नित्य काम हे असं. म्हणजे आत्ता, म्हणजे त्या काळात आजोबा संध्याकाळी 8 वाजता कामावरनं यायचे, परत ते गणपती बनवायला बसायचे रात्री 2 वाजेपर्यंत आणि सकाळी उठून परत ते जायचे. ह्याच्यातनं शिकण्यासारखं बरंच काही आहे आजच्या पिढीसाठी. तर आजी, आता तुमची मुलं जी आहेत 3, तीसुद्धा तेवढ्याच जोशाने ही कामं करत आहेत आणि आत्ताची आमची पिढी आहे तीही या कलेकडे खूप आतुरतेने बघते आणि खूप इच्छेने काम करते. तर त्याबद्दल कसं वाटतं? आता म्हणजे आजोबांनी सुरू केलेलं आणि आता ते इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांसमोर आलं आहे आणि इतकं छान नाव झालेलं आहे, तर त्याबद्दल कसं वाटतं आहे? मला आनंद वाटतो. तिघही भाऊ एकसाथ करतात, एकमेकांच्या सल्ल्याने राहतात, मला पुष्कळ आनंद वाटतो. देवाला म्हणते असंच पुढे आभार होऊ. नक्कीच गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्याबरोबर आहेच. आणि आजींना आपण जे जे प्रश्न विचारले तर त्याची उत्तरं आजींनी इतक्या छान प्रकारे दिली. तर आजी, आमच्याबरोबर ही चर्चा केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि अशीच छान छान मूर्त्या आम्हाला बघायला मिळतील आणि पुढेही तुमची ही जी आहे मूर्ती बनवण्याची एक कला, ती अजून पुढे तशीच जोपासली जाईल ही सांगतो. आणि ह्यावर आपण आजीबरोबरच्या आपल्या गप्पा होत्या त्या संपवूया. आणि आता आपण सगळ्या काकांशी गप्पा मारल्याच, आता त्यांच्या मिसेसची म्हणजे सगळ्या काकूंशी एकत्र गप्पा मारणार आहोत. तोपर्यंत आम्ही आता जाऊन, सगळ्या काकू तयार वगैरे होत आहेत, मग त्या आल्या की आपण आपला पुढचा इंटरव्ह्यू त्यांच्याबरोबर सुरू करतो. आता आपल्यासमोर या तिन्ही काक्या बसलेल्या आहेत. तर आपण ही म्हण ऐकली असेल, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो. तर या तिन्ही स्त्रिया इकडे आहेत. तर आता एक कॉमन प्रश्न तिघांना असा की आता तिघं काका वेळात वेळ काढून आपलं घरचं सगळं सांभाळून कारखान्यात जाऊन गणपतीच्या मूर्त्या बनवत आहेत आणि हे 100हून अधिक वर्ष झाली आहेत. आय गेस ही 4थी पिढी आहे आणि तुमच्या मुलांचीही 5वी असेल. तर त्याबद्दल प्रत्येकीने आपापलं मनोगत व्यक्त करावं अशी माझी इच्छा. म्हणजे पूर्वी तर आम्ही गणपतीचा असा आम्हाला काही अनुभव नव्हता. आलो ते इथेच शिकलो आम्ही. आणि ते आम्हाला आवडलं, म्हणजे आवड म्हणून आम्ही ते अजूनपर्यंत करतो आहे. म्हणजे असं काम म्हणून आम्ही करत नाही. म्हणजे गणपतीचं काहीही करायला आम्हाला आवडतं म्हणून आम्ही आता फक्त पूर्वी सगळं काम करायचो, फक्त आता सोन्याचं रंगकाम आहे ना ते आम्ही करतो. ओके. म्हणजे लग्नाच्या आधी काही हे नव्हतं, लग्नानंतरच? लग्नानंतर ही कशी म्हणजे इकडचीच मामांची मुलगी आहे त्यामुळे ही अगोदरही करत होती. हां, आम्ही म्हणजे बाहेरून म्हणजे हे आलो आहे करत, त्यामुळे आम्हाला काहीच अनुभव नव्हता. इथे येऊन सगळं शिकलो. बरोबर. आणि मग सगळं काही करायला.
काकू तुमचं काय मत आहे? या कामातून जसं आनंद मिळतो, म्हणजे आम्हाला जसं जमतंय तसं आम्ही करतो. सगळं घर सांभाळून सगळं म्हणजे तिघी पण जसं आम्हाला होतं ना तसं आम्ही करतो. म्हणजे ते काका आमच्यावर काही म्हणजे प्रेशराईज वगैरे काही करत नाही. सगळं पहिल्यापासून आम्ही सगळं पहिले केलं, रबरचं काम करायचो, कलर भरणं करायचो, पुन्हा तुम्ही म्हणाल ते बँडेज म्हणजे आताचं वॉर्निश ते लावायचं, पुन्हा जे काही कामं असतील म्हणजे सोनं काम ते सगळं आम्ही केलं. येतं आम्हाला त्यांनी शिकवलं आणि आम्ही केलं पण ते म्हणजे आनंदाने करतो, आवड पण आहे त्याची आणि मजा येते काम. आणि तो माहोल एक वेगळा असतो. त्या ह्याच्यामध्ये ना एक महिना आहे ना तो वेगळा माहोल असतो. पहिले आमच्या घरीच होतं, आता या दोघींनी सांगितल्याप्रमाणे या कामाचा आम्हाला काही अनुभव नव्हता. इथे आल्यावरच आम्ही ते काम शिकलोय. सोन्यापासून ते वॉश कलर वगैरे ते सगळं आम्ही इथे आल्यावरच शिकलो. आता मित्रांनो, शेवटचा प्रश्न तिघींसाठी. आता जसं तुम्ही दोघी बाहेरून आला तसं म्हणाला आणि मग काम शिकला, तुम्ही इथल्याच होता त्यामुळे तुम्हाला थोडा अनुभव जास्त होता. पण आता ज्या प्रकारे काकांबरोबर ही नवीन पिढी म्हणजे तुमची सगळी मुलं इकडे जाऊन त्या उत्साहाने कामं करतात, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे आता ही जी कला जोपासण्याची आपण एक म्हणतो, जसं आजोबांपासून मुलांपर्यंत आलं, आता त्यांच्याकडनं त्यांच्या मुलांकडे जाते, मग ही पुढे ही प्रथा परत चालू राहील का कुठे थांबणार आहे का? त्यांचा इंटरेस्ट आहे त्याच्यावर? चालू राहील. बघू आता पुढे तर त्यांच्या ह्याच्यावर आहे कसं काय ते. पण चौघही आहे ते चौघही करतात, त्यांना जसं होतंय तसं ते करतात. बाय साईड चालू पुढे बघूया. तोपर्यंत आमचं म्हणजे हे लोक तिघे आहेत तोपर्यंत आम्ही चालू ठेवणारच. नंतर पुढे बघू कसं काय ते. म्हणजे मग डिपेंड करतं मुलं कशा प्रकारे ते हँडल करतील. त्यांना चालू ठेवायचंच आहे ते बोलत नाही, पण ते कशा प्रकारे हँडल करतील ते त्यांचं ते चौघजण मिळून ठरवतील. बाकी तुमच्यासाठी एक प्रश्न. आता जसं गणपती येत आहे तेव्हा सगळेच बिझी असतात. मग एखाद वर्ष किंवा तुम्ही तिकडे जात असाल जेव्हा मूर्ती न्यायला लोक येतात, तर तिकडचा एक माहोल असतो, गर्दी असते, आतमधून मूर्ती येते, लोक घेऊन जात आहेत, परत माणसं येतात. मग तो अनुभव तुम्ही घेतला असेल तर तो कसा होता? एक अनुभव तुम्ही तुमच्या शब्दात मांडू शकाल? म्हणजे काय, म्हणजे गर्दीचा अनुभव किंवा कसंही तुम्हाला जसं वाटेल तसं तुमच्या शब्दात. चालू आहे. गर्दीचा अनुभव म्हणजे जेव्हा म्हणजे गणपती येतात तेव्हा आम्ही त्यांना ते सगळं मदत करतो, म्हणजे सगळं मांडून वगैरे द्यायला आणि असं आम्ही मदत करतो त्यांना. बरोबर, म्हणजे तो एक वेगळा अनुभव असतो, आनंदाचा एक क्षण असतो. म्हणजे गणपती येतात ना तेव्हा आम्ही पण तिथेच असतो. आणि पण मध्ये जर मुलं असतातच तिथे, पण आम्ही पण तिथे मदत करायला जातो. कारण का तर म्हणजे कधी कोणाला एक करत असतो. आणि म्हणजे त्यावेळी आमचे अजिबात पाय पण दुखत नाही, तर काही आम्हाला त्रास होत नाही. आणि मग ते 2-3 दिवस असतात. म्हणजे गणपती आमच्याकडे येणं उशिरा बसतो, कारण आम्ही घराची सगळी साफसफाई करेपर्यंत त्या 3 दिवस आम्हाला काहीही कसला त्रास होत नाही. ते गणपती आमच्याकडून बरोबर करून. बरोबर. तर मित्रांनो, आता सगळ्या काक्यांनी आपल्याला त्यांचे अनुभव सांगितले. सो हे सगळे ऐकून खूप छान वाटलं की पूर्ण सावंतांचं जे कुटुंब आहे ते एकत्रित येऊन गणपतीच्या मूर्त्या 100हून अधिक वर्ष झाली करतायत. त्यातून त्यांना बरंच काही नवीन निर्माण करायची संधी सुद्धा मिळाली आहे. सो आता यांच्याशी गप्पा मारून झालेल्या आहेत. तर सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. आपण आम्हाला वेळात वेळ दिला आणि आमच्याबरोबर तुमचे छोटे छोटे अनुभव शेअर केले. आता आपण परत जाऊया आपल्या सगळ्या यंग जनरेशनकडे, म्हणजे आजची पिढी, आणि त्यांच्याशी गप्पा मारूया. मित्रांनो, कारखान्यात आल्यापासून आपण बऱ्याच मोठ्या लोकांशी गप्पा मारल्या, त्यांचे अनुभव ऐकले. पण त्यांच्याबरोबरच आजची पिढी, आपली यंग जनरेशनसुद्धा या कलेकडे खूप जास्त आकर्षित आहे. त्यापैकीच एक आहेत आपले मित्र, आपले छोटू अथर्व राऊत. अथर्व राऊत, काय कसा आहेस?
मस्त मजेत. मजेत. मित्रांनो, मी ह्याला बरीच वर्ष झाली ओळखतोय आणि अथर्व मला म्हणजे तुझ्याशी थोड्या गप्पा मारायच्या आहेत. तू तुझं काम चालू ठेव, पण त्याबरोबर गप्पा मार आमच्याबरोबर एवढंच. गेली किती वर्ष झाली तू इकडे या कारखान्यात काम करतोयस? मी लहानपणापासून येतो इथे. आधी माझे पप्पा पण काम करायचे. पप्पांनंतर आता दादा करायचा, दादानंतर मी आलो. म्हणजे मी लहानपणापासूनच आता 2-3 वर्ष झाली मी इथे आहे. हां. तर मित्रांनो, आधी बाबांबरोबर, मग त्याच्या दादाबरोबर आणि आता तो स्वतः एकटा येऊन इकडे पेंटिंग करतो गणपतीचं. बघा, खूप छान प्रकारे ह्याने ही गणपतीची मूर्ती रंगवली आहे. बघा, आता तो आय गेस त्याचं फिनिशिंगचं काम चालू आहे. सो मुळात तुला हे पेंटिंग किंवा गणपतीचं जे हे काम होतं ते कोणाकडनं तू सगळ्यात जास्त शिकलायस? म्हणजे आपले काका स्वप्नील काका, मिलिंद काका, नितीन काका यांच्यावरूनच शिकलो आहे. ओके. सो मित्रांनो, तर हा आपला एक छोटू होता, अथर्व राऊत, जो खूप छान प्रकारे इकडे पेंटिंग आणि गणपतीच्या मूर्त्या बनवतो. सो मी एवढंच सांगेन की ह्याच्यासारखं जर कोणाला इंटरेस्ट असेल तर त्यांनी नक्कीच येऊन या गणपतींच्या मूर्ती बनवायला शिकावं आणि या कलेला जपावं. सो मित्रांनो, आपल्याबरोबर आत्ताची आपली पिढी आहे. इकडे बघा, ही सृष्टी, हिला तर तुम्ही सगळे सुरुवातीलाच भेटलात. हिच्याशीच बोलून मला या कारखान्यात यायला मिळालं. हा तिचा धाकटा भाऊ अर्चित, हा माझा मित्र सिद्धू. आम्ही शाळेत एकत्रच होतो. आणि तुझं नाव काय? समृद्धी. ही पण आपली एक यंग जनरेशन, नवीन पिढी आहे. तर हे चौघे भावंड आहेत आणि या कारखान्यात खूप आनंदाने ही कला जपतायत आणि प्रत्येक मूर्ती तुम्ही ही बघताय ती बनवण्यात या सगळ्यांचा खारीचा वाटा आहे. आता आपण सिद्धूशी बोलूया, कारण सृष्टीशी बोलून झाले आणि मग आपले हे 2 जे छोटे चॅम्पियन्स आहेत इकडे त्यांच्याशी बोलूया. सिद्धू, कसा आहेस? मजेत. तू कसा आहेस? मस्त, मजेत. मला सांग, आता किती वर्ष झाली तू कारखान्यात येतोयस आणि मूर्ती बनवण्यात तुझ्या बाबांची, काकांची आणि सगळ्यांची मदत करतोयस? मी एकदम लहानपणापासूनच ह्याच्यामध्ये पहिले म्हणजे हे कलर भरणं वगैरे, बरोबर, ह्याच्यामध्ये मी खूप इंटरेस्टेड होतो. मी ते करायचो लहान असताना वगैरे. मी किंवा सृष्टी पण, दोघंही जणं पहिले कलर भरणं वगैरे असं करणं, छोटे छोटे उंदीर बनवणं वगैरे, हे लहानपणापासूनच माझ्या म्हणजे काकांनी शिकवलं, वडिलांनी शिकवलं कसं भरायचं, काय करायचं वगैरे. आम्ही पहिल्यापासूनच ते करत आलेलो आहोत. दरवर्षी बघतो हा तेवढ्याच जोशात हे सगळं काम करत असतो. आता असा एक प्रश्न, म्हणजे जेव्हा लोक मूर्ती घ्यायला येतात तेव्हा इकडची गर्दी मी बऱ्याच वर्षांपासून अनुभवतो आहे, कारण मी पण लहानपणापासून हे बघत आलो आहे. मलाही अशी शिकायची इच्छा होती, पण काय माझी वेगळी कामं वगैरे सुरू असतात, त्यामुळे मला काही शिकता येत नाही. पण ह्यांच्याशी बोलताना आणि आज इकडे हे सगळं करत असताना मला असं वाटतं की मी देखील एखादी मूर्ती बनवली असेल ह्यांच्याबरोबरच. सो जेव्हा लोक येतात गणपतीच्या आधी आणि मूर्त्या घेऊन जातात तेव्हा खूप गर्दी असते, किऑस असतो. तर मग ते मॅनेज करताना कसा काय गोंधळ असतो आणि कसं काय तू मॅनेज करतोस? म्हणजे काका आणि बाबा वगैरे तर असतात, पण तुमची ही जी नवीन पिढी आहे त्यांना कसं मॅनेज करतोस? नवीन पिढी म्हणजे ही सगळी लोकं मला सपोर्ट करतातच. पहिली गोष्ट आहे, थोडंसं हार्शली बिहेव होतं, कारण का गर्दी एवढी असते, प्रत्येकाला कंट्रोल करणं ह्याच्यात आपल्या हातात नसतं. पहिली गोष्ट हे. तर थोडंसं कधी कधी होतं, आवाज वगैरे वाढला जातो, पण लोक आमचे कस्टमर्स हे आम्हाला खूप सपोर्टिव्ह आहेत. बरोबर. ते आम्हाला कधी सपोर्ट पण करतात. गर्दीत काही लोक म्हणजे अक्षरशः पाऊस पडला असतं तरी पण लोक लाईनमध्ये असतात, उभे राहतात. आतमध्ये आम्ही त्यांना घेतो वगैरे, सगळं व्यवस्थित हे करतो. पण आम्हाला खूप कोऑपरेटिव्ह आहेत, सपोर्टिव्ह आहे. त्यांचाच सपोर्ट मेन आहे. ॲक्च्युली कस्टमर्स आर गॉड, राईट? माय गॉड, ही इज गिव्हिंग अ डायलॉग. 2 लाईनरचा डायलॉग आहे, लिहून घ्या, कॅप्शनमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये पण लिहिलेलं असेल. तर आता आपण आपला एक छोटा पैलवान इकडे, अर्चित ह्याचं नाव. कसं आहेस? बरं आहे. तू कितवीत आहेस? मी 9वीत आहे. 9वीत आहेस. आता तू कधीपासून येतोस कारखान्यात? आणि मला असं कळलं की तू पण मूर्ती वगैरे बनवतोस आणि कालच तू नाईट मारली आहेस, बरोबर? सकाळी जाऊन तू झोपलेलास. मग आता किती दिवस झाले आणि कसं काय तुझं चालू आहे सगळा हा कामाचा एकंदरीत तुझं टाइम टेबल कसं ॲडजस्ट करतोस? मी लहानपणापासून येतो कारखान्यामध्ये आणि आता अभ्यास वगैरे करून संध्याकाळचा वगैरे येतो रात्रीपर्यंत. म्हणजे बघताय ना, अभ्यास वगैरे करून हा इकडे मूर्ती बनवण्यासाठी येतो. मग ही शिकण्याची गोष्ट आहे. मग आता पुढे जाऊन जसा तू मोठा होशील, म्हणजे आता तुझी ताई आहे, हा दादा आहे, हे कसे आता मोठे होत आहेत, जॉबला आहेत, तरीसुद्धा ते इथे वेळ देत आहेत. मग तसा वेळ तू सुद्धा देणार आहेस? होय. आणि मग आपल्याला ही लोकं बघतायत, त्यांना काय सांगशील? गणपती बनवताना म्हणजे हे शिकलं पाहिजे, ही कला शिकली पाहिजे? शिकली तर पाहिजेच, कारण या कलेमध्ये आनंद असतो. अरे वा, क्या बात आहे. मग आता समज तुला कोणी उद्या येऊन विचारलं की अर्चित, मला गणपती बाप्पाची मूर्ती बनवायला शिकायचं आहे, मग तू शिकवशील का त्यांना? जे की शिकवीन, हो,
शिकवीन म्हणजे जेवढं की तुला हां येतं तेवढं जेवढं तू येतं मला शिकवशील. तेवढं शिकवीन मी. सो जर कोणाला मूर्ती बनवायचं शिकायचं असेल तर आपण अर्चितला कॉन्टॅक्ट करू शकता. आता आपण वळूया समृद्धीकडे. समृद्धी इकडे ये. तू कितवीत आहेस मला सांग? मी 8वीत आहे. 8वीत आहेस आणि कुठल्या शाळेत? हॉलीक्रॉस कॉन्व्हेंट स्कूल नांदभाट. ओके, मग तू पण लहानपणापासूनच इकडे येतेस मूर्ती हां, वगैरे? हां. आता मगाशी आपण हिला बघितलं, आय गेस कॅमेऱ्यात नसेल जर ते शूट झालं तर मी सांगतो, ती मगाशी मूर्ती पेंटिंग करत होती. सो तुला जास्त पेंटिंग करायला आवडतं का डिझाईन करायला, म्हणजे मूर्ती बनवायला आवडतं? पेंटिंग करायला. तू जो पेंट करत होतीस तो फायनल होता का तू बेसिक पेंटिंग करते मग त्याच्यावर तुला सगळे दादा ताई आणि मग काका बाबा वगैरे ते मदत करतात? नाही, बेसिक होतं, मग ती लोक मदत करतात. काय जर म्हणजे जर कुठे डाग लागला असेल छोटासा तर मग ते सांगतात असं हे म्हण. ओके, मग जसं आता ही बघा, हिला पेंटिंगची आवड आहे, ह्याला बनवायची आवड आहे, हे दोघं आता मोठे झाले आहेत, लहानपणापासून ते येत आहेत. मग तुला तुझ्या दादाने ताईने वगैरे काही शिकवलं की नाही, का फक्त काका आणि बाबांनी शिकवलं? नाही, सगळ्यांनी शिकवलं. मग हा दादा ओरडतो का कधी तुला? कधी कधी. कधी कधी पण चालतं ना, म्हणजे ते शिकायला मिळतं. बरोबर. मग आता जेव्हा लोक मूर्त्या घ्यायला येतात तेव्हा तू पण इकडे असतेस ह्यांच्याबरोबर? हो. वा, म्हणजे बघितलंत, आता ही आमच्या काळाची म्हणजे आपल्या काळाची पिढी आहे, पण ते या कलेला खूप प्रेमाने मनापासून जपतायत. सो माझ्याकडनं सगळ्यांना हीच नम्र विनंती की हा जो गणेश उत्सव आहे तो सगळ्यांनी आनंदाने आणि जे नियम सरकारने आपल्या सगळ्यांसाठी लागू केलेले आहेत त्याचं पालन करा. कोरोनाचे जे लिमिटेशन्स आहेत ते सगळं, मास्क लावणं, सॅनिटायझर वापरणं हे सगळं अनिवार्य आहे. आणि जेव्हा इकडे मूर्त्या घ्यायला येतात लोक तेव्हा हे रूल्स सगळे या कारखान्यात फॉलो होतात. लाईन असते, सोशल डिस्टन्सिंग असतं, सॅनिटायझरचा वापर होतो आणि सगळे मास्क घालतात. सो आत्ता आपण आपला हा जो व्लॉग आहे तो इथे संपवतो आहे, पण त्याआधी माझी मैत्रीण सृष्टी जी आहे ती मला आता ना गणपती बाप्पाला पेंटिंग करायचं शिकवणार आहे आणि मला खूप इंटरेस्ट आहे. सो मी शिकतो आहे, ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. तोपर्यंत गाईज स्टे ट्यून्ड, कीप लव्हिंग अस अँड बाय बाय फ्रॉम आदी प्रोडक्शन्स. टाटा, बाय.